ANS न्यूज। आज आम्ही खरं तर या सोसायटी मधले सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलोय। आशीर्वाद रूपी आम्हाला तुम्ही मशाल चिन्हावर निवडून द्या हे सांगायला आलोय। आणि खरंच आज या सोसायटीतील लोक सगळे आम्हाला घरात बोलून आमचं स्वागत करतायत। खूप छान वाटतंय। नहीं आया था आवाज। बघा एका बाजूला साडी ब्लँकेट काय काय आम्हीच दाखवलं जातोय। तुम्हाला जनतेने का निवडून द्यायला पाहिजे 153? खरं तर ही लढाई बोला तर लक्ष्मी वर्सेस सरस्वती अशी आहे। जनतेने असं निवडून द्यायचं कारण आज पाटणकर 10 वर्ष काम करत असताना मी त्यांच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करते। जे काम करत होते ते आज मलाही काम माहिती आहे। बीएमसीत कोणते प्रश्न मांडायचे, सोसायटीचे प्रश्न आहेत। आज तुम्ही बघाल बीएमसीच्या सोसायटी आहेत त्यांचे प्रकरण तसंच राहिलेलं आहे, त्यांचे काही प्रश्न आहेत। आणि मला वाटतं लोकांनी कामं बघितलेत आणि आपण कामं घेऊन वोटिंग मागणार आहे। हे पंत्या घोंगड्या म्हणा ब्लँकेट म्हणा आम्ही नाही देणार आहे। आम्ही काम घेऊन जनतेसमोर जाणार आहे। निवडून आले नसते, परंतु आज सन्माननीय आमचे नगरसेवक अंजली पाटणकर सतत 10 वर्ष काम करत आहे। स्वतः ते VST चेअरमॅन होते। कोविड काळामध्ये हा परिसरामध्ये आम्ही संपूर्ण विभागामध्ये जेव्हा लोक घाबरले होते तेव्हा आम्ही शिवसैनिक स्वतःची जीवाची पर्वा न करता घरोघरी आम्ही फिरलोय, लोकांना त्यावेळी जनजागृती केली। इकडचे डॉक्टर लोक घाबरले होते, डॉक्टरांना एकत्र केलं तुम्हाला सांगतो। आणि व्यवस्थित आम्ही त्या 1.5 वर्ष कोरोना काळामध्ये संपूर्ण घाटलेली जनतेला माहिती आहे की कुठला पक्ष फिरत होता। आज जे काय नवीन आले त्यांना माहीत पण नाही कोरोनामध्ये काय होतं, ते आपल्या घरात बसले होते। पण आमचे शिवसैनिक आणि आमचे रणरागिणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता घरोघरी लोकांच्या हितासाठी लोकांच्या भल्यासाठी गेले होते। हे लक्षात ठेवून जनतेला काय अपील? जनतेला माहिती आहे, सर्व अपील करायची मला गरज वाटत नाही। संपूर्ण मुंबईमध्ये ठाकरे कुटुंबाच्या मागे सन्माननीय राज ठाकरे साहेब असतील, आमचे उद्धव साहेब असतील आणि शरद पवार साहेब असतील, संपूर्ण मुंबईमध्ये सर्वांना माहिती आहे मराठी माणूस ह्यावेळी 100% ठाकरे ब्रँडलाच मतदान करणार आणि हे आम्हाला विश्वास आहे त्याच्यावर। सर त्या दिवशी साहेबांनी सांगितलं होता की आता काय माहिती आहे का, डिसेंबरचा काळ गेला म्हणून ते लोकांना थंडी वाजत होती, त्यांना असं वाटलं होतं की ब्लँकेट वाटायचं, पण ते चूक त्यांची नाही आहे। कारण की समोरचा जो उमेदवार आहे त्यांना जास्त थंडी भरून आली होती, त्या हिशोबाने त्यांनी ब्लँकेट वाटलं। त्यांना वाटलं की लोकांना ब्लँकेट वाटून मतं भेटतं, असं काही नाही आहे। लोक समजदार आहेत, लोकांना सर्व माहिती आहे। तुम्ही ब्लँकेट वाटा, तुम्ही साड्या वाटा, तुम्ही अजून तुम्हाला काय वाटायचं वाटा, पण शेवटी जेव्हा मतदान होणार तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मतदान होणार फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा झेंडा फडकणार। तुम्ही प्रश्न केला की लक्ष्मी महासरस्वतीची लढाई जर लक्ष्मी